प्रेज द लॉर्ड सर्वांना. आज आपण गलती करस पत्र ह्याचा 5वा अध्याय आणि 19व्या वचनापासून वाचणार आहोत. त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की देहाची कर्मे तर उघड आहेत, जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तंटक, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. ह्याविषयी जे मी पूर्वी तुम्हाला सांगून ठेवले होते ते आताही सांगून ठेवतो की देहाचे कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. इथे वचन स्पष्ट सांगतं की जे देहाचे कर्म करतात त्यांना देवाच्या राज्यात वतन मिळणार नाही आणि त्यामुळे आपण देहाच्या कर्मांपासून लांब राहिलं पाहिजे. आणि पुढे जर आपण 22वं वचन वाचलं त्याच अध्यायामध्ये असं लिहिलं आहे की आत्म्याच्या प्रभावाने होणारी फळप्राप्ती म्हणजे प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन ही आहेत. अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. तर परमेश्वराचं वचन स्पष्ट सांगतं की पवित्र आत्म्याच्या फळाने जेव्हा आपण भरतो तर त्याच्या विरुद्ध नियमशास्त्र नाही आहे. त्यामुळे आपण पवित्र आत्म्याच्या फळांनी भरलं पाहिजे. आणि एक फळ त्याच्यामध्ये आहे इंद्रिय दमन म्हणजे सेल्फ कंट्रोल. आणि देहाच्या कर्मांवर विजय मिळवण्यासाठी आपण आपल्या शक्तीने, आपल्या सामर्थ्याने नाही मिळवू शकत. पण जेव्हा आपण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरतो आणि ते इंद्रिय दमन हे फळ आपल्यामध्ये असतं तेव्हा ते आपल्याला सहाय्य करतं. तर आज मी तुम्हाला प्रोत्साहन देते की तुम्ही पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करा, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मागा, पवित्र आत्म्याच्या फळांसाठी प्रार्थना करा की ते इंद्रिय दमन तुम्हाला प्राप्त व्हावे आणि तुम्ही प्रत्येक देहाची कर्म, प्रत्येक मोह, जे काही सैतान तुम्हाला मोहात अडकवण्याचा प्रयत्न करतो, खोटं बोलणं असो किंवा व्यभिचार असो किंवा राग असो, तंटा असो, मत्सर असो, काही असो, आज पवित्र आत्मा तुम्हाला सहाय्य करेल. उत्पत्ती ह्याचा 39वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये आपण वाचतो की योसेफाविरुद्ध मोह आला आणि पोटिफराची बायको त्याला मोहात पाडण्याचा प्रयत्न करत होती. पण योसेफ हा परमेश्वराला इतका धरून होता, त्यांनी त्या मोहावर जय मिळवला. तो त्या मोहात पडला नाही. पण तो असं म्हणाला की मी इतकं मोठं दुष्कर्म करून माझ्या देवाविरुद्ध पाप कसं करू, आणि तो तिथून पळून गेला. पवित्र आत्मा आपल्याला सामर्थ्य देतो त्या मोहापासून पळून जाण्यासाठी आणि त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी. आणि जेव्हा आपण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरतो आणि जेव्हा पण आपल्याला अशी परीक्षा येते, देहाची कर्म करण्यासाठी सैतान आपल्याला मोहात पाडण्याचा प्रयत्न करतो, आपणही त्याच्यापासून पळून जाऊ शकतो. आणि आपणही असं बोललं पाहिजे की मी इतके मोठे दुष्कर्म कसे करू आणि माझ्या देवाविरुद्ध मी इतके मोठे पाप कसं काय करू. आणि जेव्हा आपण असं करतो, आपण एक पवित्र जीवन जगतो, आपण देवाला आवडेल असं जीवन जगतो आणि परमेश्वरचं सामर्थ्य, परमेश्वराचा आत्मा आपल्याला सहाय्य करतो. तर आज तुम्ही वचनावर मनन करा आणि तुम्ही रोज प्रार्थना करा की पवित्र आत्मा मला सामर्थ्य दे. माझ्यामध्ये काय अशी देहाची कर्म असतील, माझ्या कुटुंबातील व्यक्तींमध्ये कुठलेही असे देहाचे कर्म असतील तर आज तो मला क्षमा कर आणि आम्हाला त्याच्यावर जय मिळवण्यासाठी तुझ्या सामर्थ्याने आणि तुझ्या फळांनी तू आम्हाला भर. प्रेज द लॉर्ड.